हर वर्ष की भांति इस बार भी पूर्व स्थायी समिति सभापति नवीन गौते के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी दीघा विभाग प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4, 5 और 9 द्वारा 10वीं और 12वीं के मेधावी छात्रों के सम्मान के साथ प्रभाग के ज्येष्ठ नागरिकों के लिए छाता वितरण समारोह का जोरदार आयोजन किया गया। इस खास मौके पर राज्य के वन मंत्री गणेश नाइक विशेष रूप से उपस्थित थे। साथ ही मौजूद थे ठाणे लोकसभा के पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक, पूर्व नगर सेविका एडवोकेट अपर्णा गौते, पूर्व नगर सेविका दीपा गौते, समाज सेवक राजेश गौते, शिक्षण समिति के पूर्व उपसभापति वीरेश सिंह, समाज सेवक चंद्राम सोन कांबळे, दीघा बीजेपी मंडल अध्यक्ष संतोष मुळे, समाज सेविका दीपाली सोन कांबळे, दामोदर कोटियन सह तमाम पदाधिकारी, कार्यकर्ता, नागरिक और छात्र बड़ी संख्या में उपस्थित थे। इस खास मौके पर वन मंत्री गणेश नाइक और अन्य मान्यवरों के हाथों विभाग में 90% से भी अधिक गुण हासिल करने वाले छात्रों को टैब देकर उनका सम्मान किया गया, तो अन्य मेधावी छात्रों को कॉलेज बैग देकर उनका मनोबल बढ़ाकर उन्हें शैक्षिक प्रगति की शुभकामनाएं दी गई। इसी के साथ मान्यवरों ने खुद ज्येष्ठ नागरिकों के बीच जाकर उन्हें बारिश और धूप से सुरक्षित रखने के लिए छाता भेंट स्वरूप देकर एक आधार देने का काम भी किया गया। बदलते समय के साथ दीघा के विकास की रफ्तार भी तेजी से बदल रही है। इसी बीच धारावी की धरती पर दीघा के पुनर्वसन की मांग के अलावा आरोग्य केंद्र को जनरल हॉस्पिटल में तब्दील करने, 24 घंटे पानी के लिए जलकुंभ का निर्माण, नए फुटओवर ब्रिज जैसे कई परियोजनाएं दीघा की सूरत बदल देगा। वन मंत्री गणेश नाइक ने इसी अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त की। नवीन गौटे यांच्या नेतृत्वाखाली दीघा विभागानं भारतीय जनता पार्टीच्या बॅनर खाली 90च्या वरती मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांना टॅब दिले, त्याच्या खालच्या विद्यार्थ्यांना कॉलेजला जाण्याकरता बॅग दिली आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री दिली। दरवर्षीचा कार्यक्रम आहे। नवीन गौते, अपर्णा गौते, दीपा गौते हे सगळे कार्यकर्ते अतिशय मनभावे लोकांची सेवा करत आहेत। या गोष्टीचा आम्हाला आनंद वाटतो। एकूण सातत्यानं प्रयत्न केल्यामुळे इथला पाण्याचा प्रश्न सुटला आहे। इथे हॉस्पिटल होतंय, रेल्वे स्टेशन झालं, या घरांची निर्मिती महानगरपालिकेमार्फत होणार आहे आणि सगळ्यांना आनंद देण्याचं काम सगळे आमचे सहकारी लोक करतील असा विश्वास। वहीं पूर्व स्थायी समिति सभापति नवीन गौते ने छात्रों को बेहतर भविष्य की शुभकामनाएं देते हुए कहा कि दीघा के संपूर्ण विकास के लिए गौते परिवार हमेशा ही कटिबद्ध है। भारतीय जनता पार्टी दीघा विभागाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4, 5 आणि 9 साही प्रभागातल्या दीघा विभागातील जे 10वी आणि 12वीला मुलं उत्तीर्ण झाली म्हणजे पास झालेत त्या सगळ्या मुलांना कॉलेजला जायला एक बॅग आहे आणि 10वी 12वीच्या आणि त्यांच्या 90% जे अधिक मुलं आहेत त्यांना टॅब देण्यात आले। कारण आता देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील किंवा आमच्या इथले स्थानिक आमदार गणेशजी नाईक साहेब आणि संजीवजी नाईक साहेब, सागरजी नाईक साहेब, संदीपजी नाईक साहेब, आपल्या पंतप्रधानाचा संदेशच आहे की आता सगळं ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन अभ्यासक्रम असल्यामुळे मुलांना जास्त अभ्यास सोयीस्कर व्हावा यासाठी आम्ही टॅबचं वितरण केलेलं आहे। आणि हे यावर्षीच नाही करत, हे गेल्या 10 वर्षापासून आम्ही टॅब देतो मुलांना आणि त्या सगळ्यांना आम्ही टॅब बॅग म्हणजे चांगल्या क्वालिटीची बॅग म्हणजे त्यांना कॉलेजला जाण्यासाठी त्याच्यामध्ये पुस्तकाचं ओझं व्यवस्थित राहील आणि या पुस्तकांचंच ओझं नाही तर त्यांच्या खांद्यावरती परिवाराची जबाबदारी पण आहे। कारण आपले आई वडील काबाड कष्ट करून आपल्या शाळेची फी भरत असतात आणि दीघासारख्या झोपडपट्टी विभागामध्ये या ठिकाणी तुम्ही बघाल तर मुलांसाठी आई वडील घरकाम करतात, हातगाडी ओढतात, भाजी विक्रीचा व्यवसाय करतात, तर कोणाचे आई वडील सुरक्षा रक्षक आहेत। तर अशा गरीब घरातल्या मुलांच्या काबाड कष्टाच्या माध्यमातून मुलांची फीस भरली जाते आणि मला विश्वास आहे की या मुलांच्या माध्यमातून मुलं आईवडिलांचे स्वप्न हे साकार करतील आणि चांगल्या पद्धतीने पुढे ग्रॅज्युएशन असेल, डिग्री असेल, विविध क्षेत्रातल्या पदव्या घेऊन चांगले उत्तीर्ण होतील, चांगल्या आपल्या पायावर उभं राहतील आणि आपल्या परिवाराची जबाबदारी आणि देशाचं नाव उज्ज्वल करतील या विश्वासाने हा या ठिकाणी विद्यार्थ्यांचा दरवर्षी आम्ही सत्कार करत असतो। आणि ज्येष्ठ नागरिकांना जे 60च्या वर जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना पावसातलं
पावसाच्या धोक्यापासून किंवा उन्हापासून किंवा वाऱ्यापासून त्यांना सुरक्षित राहता यावं त्यासाठी त्यांना छत्रीचं वितरण देखील या ठिकाणी होत आहे. हा सुंदर जवळजवळ आम्ही 1200हून अधिक ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या दिल्यात आणि हजारोहून अधिक मुलांना या ठिकाणी सन्मानित केलं. आणि मी नाईक साहेबांच्या माध्यमातून नाईक साहेबांना विनंती केली की या झोपडपट्टीचा आपण विकास करत असताना आपण बघितलं का दिघा रेल्वे स्टेशन असेल त्यांच्या माध्यमातून झालं. आता स्टेशनला जाण्यासाठी त्यांनी FOB मंजूर केलं, म्हणजे पादचारी पूल 1.5 कोटी रुपये शासनाकडनं मंजूर करून. त्याचबरोबर पाण्याची टाकीचं उद्घाटन लवकरात लवकर साहेबांना सांगितलं घेऊन या, म्हणजे पाण्याचा 24 तास पुरवठा या दिघा विभागाला होऊ शकेल. त्याचबरोबर हॉस्पिटल देखील लवकरात लवकर चालू आहे. आणि साहेबांनी सांगितलं की हॉस्पिटल जरी कमी पडलं तर त्याच्यावरती आपण अधिक 2 माळे वाढवून या ठिकाणी जनरल हॉस्पिटल पण दिघा विभागासाठी आपण करण्याचा संकल्पना साहेबांनी घेतलेला आहे. मला विश्वास आहे का साहेब जे आम्हाला शब्द देतील किंवा वचन देतील ते खरं करल्याशिवाय राहणार नाहीत. कारण साहेबांनी आजपर्यंत दिघा विभागाचा कायापालट करण्यामागे साहेबाचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्याचबरोबर मी साहेबांना सांगितलं का ज्या आपण धारावीच्या धर्तीवरती मुंबईचा पुनर्वसन करताय त्याच धर्तीवरती महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून दिघा विभागाचा या साई विभागाचा पुनर्वसन महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून व्हावा आणि पुढच्या निवडणुकीपर्यंत लोकांना आपल्या हक्काची घरं मिळतील असा विश्वास व्यक्त केला. साहेबांकडनं ज्या मागणी मागितल्या तर मी साहेब पुरं करतील असा तंत मला विश्वास. आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये पण साहेब जे उमेदवार देतील ते सगळेच उमेदवार साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून येतील आणि प्रचंड मताधिक्याने दिघा विभागात जातील असा विश्वास व्यक्त. इस दौरान विभाग में तिरंगा रैली का भी जोरदार आयोजन किया गया. ब्यूरो इनपुट EW नेटवर्क.